विभावरी शिरूरकर हे मराठीतील एक महत्त्वपूर्ण नाव. 1930 नंतरच्या काळातील कथा लेखिका व कादंबरीकार. स्त्रीच्या मनाची घुसमट, तिची कुटुंबात व समाजात होणारी अवहेलना परवड समर्थपणे साकारणारी लेखिका. कळ्यांचे निश्वासमधून स्त्रीच्या मनोजाणीवांचे दर्शन घडवले आहे. प्रसिद्ध लेखक विश्राम बेडेकर यांच्या त्या पत्नी होत. परंतु विभावरी शिरूरकर या टोपण नावाने लिहिणाऱ्या मालती बेडेकर या त्याच आहेत. हे अनेक दिवस गुपित राहिले होते. स्त्रियांच्या मूलभूत प्रेरणांची घुसमट, एवढा धीटपणा त्यांच्या लेखनामुळे प्रथमच समोर आला. स्वतः लेखिकेनेच या लेखनाला हातबॉम्ब म्हटले आहे. या प्रकारचे लेखन करणाऱ्या लेखिकेला ठार मारले पाहिजे, ही त्या काळातील वाचकांची प्रतिक्रिया बोलकी वाटणारी आहे. त्यांच्या कथाविश्वातील अंतःकरणाचे रत्नदीप ही एक महत्त्वपूर्ण कथा. या कथेत एका कुरूप स्त्रीची मनोव्यथा प्रकट झाली आहे. गरीब परिस्थितीमुळे मुलीला शिक्षण दिल्यास ती परघरीत जाणार असल्याने पैसा वाया जाईल असे आईबापाला वाटते व जातीबाहेर लग्न केल्यास गजहब होतो अशी त्यांची मनोभूमिका बनते. हे रत्नदीपमधून यमूच्या तोंडून लेखिका संवाद पद्धतीने सांगते. मैत्रिणीने केलेला हा भावस्पर्शी संवाद म्हणजेच अंतःकरणाचे रत्नदीप होय. चला तर मग ऐकूया प्राध्यापिका अर्चना चव्हाण यांच्या अभिवाचनातून ही कथा. नमस्कार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद. मराठी ऐच्छिक पेपर कथात्मक साहित्य. कथांचे अभिवाचन या उपक्रमात आजची तिसरी कथा विभावरी शिरूरकर यांची अंतःकरणाचे रत्नदीप. कथेचं नाव आहे अंतःकरणाचे रत्नदीप. हे माझ्याच भावानं लिहिलेलं पत्र का? 3 वेळा मी सहीकडे पाहिलं. होय, माझ्या नानाचेच ते पत्र होते. नाना, तुला कसे इतके निष्ठुरतेने मला लिहवले? जर रेखा मात्र माझ्या मनाची कल्पना केली असतीस, क्षणभर जर माझ्या भूमिकेशी समरस झाला असतास, तर तुला इतक्या कठोरपणे मला लिहिता आले नसते. तुझी लेखणी अडली असती. आजपर्यंत 20-22 वर्ष ज्याने मला प्रत्यक्ष पाहिले, ज्याने माझे अनेक गोष्टींबद्दल कौतुक केले, त्याला माझी मनस्थिती जाणणे मुळीच कठीण गेले नसते. तू आजपासून आमची कोणी नाहीस आणि आम्ही तुझी कोणी नाही. यापुढे तुला एका कवडीचीही मदत आमच्याकडून होणार नाही. यमू, घर सोडून तुला 1 वर्ष झाले नाही, तू आपले प्रताप गाजवायला सुरुवात केलीस. तुला बहीण तरी कोणत्या तोंडाने म्हणू? नाना, तुझे आणि आईचे मन मला कळतकारी नाही. त्याबद्दल मी विचार केला नाही असे का तू समजतोस? पण मी तरी काय करणार? नकोच मला बहीण म्हणू. ही यमू मेली, तुम्हाला पारखी झाली असेच समजा. पण एकदा मनाशी विचार करा की मी तरी काय करावे? नानांच्या पत्राने माझ्या मनात काहूर उठले. कॉलेजमध्ये नानांचे पत्र मिळाल्यावर प्रोफेसरांच्या एका शब्दाकडे माझं लक्ष असेल तर शपथ. वर्गात 100-150 पोरं, पण जणू निर्जन ठिकाणी मी एकटीच असल्याप्रमाणे माझ्याच विचारात मी मग्न झाले होते. शेवटी एकदाचा तास संपला. डोळ्यात भारावलेल्या अश्रूंना मोकळी वाट देऊन केव्हा एकदा मन हलके करीनसे झाले होते. शेवटी आमच्या खोलीत येऊन मी आराम खुर्चीवर अंग टाकले व डोळ्यावर हात धरून सपशेल मनमुराद रडले. नानांचे हे पत्र यायच्या आधीसुद्धा माझ्या मनातील विचारांच्या कल्लोळांनी मधून अश्रू गाळताना मला माझ्या मैत्रिणींनी पाहिले होते. एवढेच काय, पण माझ्या या मनस्संतापाचे कारणही आडून प्रत्येक मुलीला कळले होते. माझ्या नेहमी आनंदी असणाऱ्या चेहऱ्यावर या 6 माहीत आलेली चिंतेची अभ्रे व वेळी अवेळी होणारे अश्रुवर्षाव, यामुळे सुमाताईंच्या आणि शांताच्या मनात माझ्याबद्दल सहानुभूतीही निर्माण झाली होती.
त्यामुळे कधीकधी अगदी जड झालेलं अंतःकरण त्यांच्याशी बोलून मी हलके करीत असे. शांताने माझ्या पाठीवर हात ठेवून मला विचारले, यमू, का रडतेस? मी काही बोलले नाही, पण तिच्या त्या सहानुभूतीच्या आवाजाने मी अधिकच मुसमुसून रडू लागले. अशी रडू नको गडे, सांग ना काय झालं तुला? मी तिच्यापुढे पत्र टाकले. ते वाचून तीही दिग्मूढ झाली. साहजिकच आहे, घरची कपदरकीही मिळाली नाही तर या यमूचे व्हायचे तरी काय, हा प्रश्न तिच्यापुढेही आल्याशिवाय राहिला नसेल. अशा स्थितीत मला हवे ते बोलू देण्यानेच माझे सांत्वन होणार हे शांताला पुरते माहीत असावे, आणि मी पण मनात आले तसे बोलत गेले. मी म्हटले, शांते, पाहिलंच पत्र? काय सांगणार तुला? माझीच आई आणि माझाच भाऊ, त्यांची माया माझ्यावर नाही असं कसं मी म्हणू? त्यांनी माझे केलं ते नाही म्हणण्या इतके मी अधम नाही, पण न कळता का होईना माझं मन लहानपणापासून कसं कसं दुखावलं गेलं हे सांगायला गेले तर एक ग्रंथच होईल. मी दुसऱ्या जातीतल्या माणसाशी लग्न करण्यात आईला नानाला केवढं मोठं संकट पडलं असेल ही काय मला कल्पना नाही, पण आपल्या जातीचा व कुळाचा विचार करताना ती माझा प्रश्न गौण समजतात, आणि मी तो तसा समजू शकत नाही. त्याला कारण काय हे जर पाहायला गेले तर माझ्याकडे तितकासा दोष येईल असं मला वाटत नाही. आम्ही दोघी बहिणी, आम्ही सख्ख्या बहिणी, पण आमच्यात सर्वच बाबतीत फरक. मी दिसायला साधारण तर माझी बहीण सुस्वरूप, मी प्रेमळ आणि निर्गवी तर माझी बहीण तुसडीने गर्विष्ठ, मी बुद्धीने बऱ्यापैकी तर माझी बहीण सामान्य. अशी आमची बहिणींची जोडी देवाने निर्माण केली होती. पण लहानपणापासूनच केव्हाही दिसण्याबद्दल बोलणे निघत तेव्हा सर्वांनी म्हणावे, यमीना आहे आपली काहीतरी. मग माझ्या नाकाडोळ्यावर सगळी घसरायची. कुणी म्हणे, या यमीला कुणी पत्करेल असं नाही वाटत. असली बोलणी ऐकून मी अगदी रडवे तोंड करी. तेव्हा नाना म्हणे, यमे, नवरा नाही मिळाला तर नाही मिळाला, त्यात एवढं रडवं तोंड करायला काय झालं? आपण खूप शिकावं, चांगलं हुशार व्हावं म्हणजे झालं, मग काय नवऱ्यांना तोटा? नानांच्या अशा प्रेमळ बोलण्याने त्यावेळी मला कितीतरी बरे वाटे. हे घरातच चाले तोपर्यंत ठीक होते, पण कधीकधी याहूनही माझे मन खिन्न करणारी गोष्ट घडे. आमच्या घरी कोणी नवखे माणूस आले की कुतूहलाने मी पुढे जाई, माझी बहीणही जाई, पण मला कितीही नीटनेटकी ठेवली तरी मी चांगली दिसत नसे. त्याला मी तरी काय करणार? अशा वेळी आई नाही तर नाना मला मोडून काढे, जा, काही नको असा अवतार बाहेर यायला. माझी बहीण मात्र पुढे गेली तरी तिला कोणाचा प्रतिबंध नसे. एवढेच काय, ती एक दर्शनीय वस्तू म्हणून मुद्दाम लहानपणापासून नवख्या माणसापुढे नेली जाई, व बहुतेक सर्वच येणारी जाणारी माणसे म्हणत, ही कोण? या दोघी बहिणीच का? किती फरक आहे दोघींच्यात? या त्यांच्या बोलण्याने माझं किती हिरमोड होत असे हे त्यांना कसे कळणार? नाही दिले देवाने रूप तर मी तरी काय करणार? पण प्रत्येकाने तेवढ्यासाठीच माझा असा वीट का करावा? नेहमी नेहमी वाईट वाटण्याचा माझ्या मनावर शेवटी असा परिणाम झाला की साहजिकच कोणी आले म्हणजे मला वाटे, कशाला त्यांच्या दृष्टीस पडा, आपण आपले एकीकडे जाऊन बसावे. नवख्या माणसापुढे बुजून जाणे ही मला सवयच चढली. माझ्या बहिणीला जितकी आपल्या रूपाची ऐट तितकाच मला माझ्या रूपाचा वीट आला होता. त्यामुळेच मुलींच साहजिकच दिसून येणारी नीटनेटकेपणाची आवड देखील माझ्यातून पार नाहीशी झाली. मला अमक्या रंगाचे लुगडे असावे, अशा अशा रंगाचे पोलके असावे, माझ्या डोक्यात तसल्याच रंगाचे फूल असावे, अमुक दागिना आपल्याला असावा, किंवा माझ्याकडे दुसऱ्याचे लक्ष वेधावे म्हणून आपण अमुक एक गोष्ट करावी, असं कधी चुकूनसुद्धा मला वाटलं नाही. या गोष्टी माझ्या मनाला वावड्याच होत्या म्हणेनास. उलट अशी एखादी गोष्ट घडली तर मला वाटे, बोलून चालून मी करू. असला साज केला तर 4 लोक हसतील मात्र.
काहीतरी नेसायचे आणि कसे तरी राहायचे, हीच माझी अजूनही तरा आहे. माझ्या बहिणीचा रूपगर्व, तिची नटण्या मुरडण्याची आवड व कधीकधी धिक्काराने दुसऱ्याकडे पाहण्याची दृष्टी, हीही माझ्या लक्षात आल्याशिवाय राहायची नाही. याच अभिमानाने तिने अभ्यासाकडे किती दुर्लक्ष असते आणि 4 लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी ती किती धडपडते हे मला माहीत आहे. तिच्या रूपाकडे जर कोणी दुर्लक्ष केले तर ती कशी चरफडे हे पाहून मला मनातल्या मनात हसू आल्याशिवाय राहत नसे. माझे भवितव्य काय आहे हे मला कळून चुकले होते. शिकून स्वावलंबी होऊन असाच जन्म काढायची तयारी हवी हे जाणतेपणी मला कळू लागले होते. त्या दृष्टीने माझा अभ्यास मी आजपर्यंत झटून करीत आले. माझ्या आईने आणि नानाने माझ्या हुशारीबद्दल नेहमी कौतुकच केले आहे. नाना तर म्हणायचा, यमी हा आमचा एक भाऊच आहे. मला त्यावेळी त्या म्हणण्याचा कधीही विषाद वाटला नाही. माझ्यासारख्या कुरूप मुलीला कोण पत्करणार? कोणाच्या गळ्यात बांधले जायचे तर जाडाजुडा हुंडा पाहिजे. आमच्यात हुंड्याचे बंड तर काही विचारायलाच नको. ज्याला त्याला हुंडा हवा. पण घर पाहायला गेले तर बाहेरून जितका भपका तितकेच आतून पोकळ झालेले. मग आम्ही तर मध्यम स्थितीतले माणसं. बरे, 1,500-2 हजारांची भाषा तर आमच्यात कोणीच बोलत नाही. जो उठतो तो 4-5 हजारावर बोलायचा. अशा स्थितीत आईबापांना मुलगी पदरी असणे हे पूर्वजन्मीचे पातक वाटल्यास नवल काय? त्यातून माझ्यासारख्या कुरूप मुली असाव्यात. मग तर काय, दुःखाला आणि काळजीला सीमाच नाही. लग्नात सुरेख मुलगी ही दर्शनी हुंडीच आहे. रूप पाहताच ती पटायची, मग तिच्यात गुण असोत वा नसोत. खरं पाहिले तर रूप काय 4 दिवसांचे, खरे सौंदर्य गुणांचेच, आणि तेच टिकाऊ असते. रूप आणि गुण एकत्र असली तर दुधात साखरच पडली म्हणायची. पण नुसत्याच रूपाने कुटुंबातील परंपरागत गुणांची जपवणूक होत नाही. अर्थात मी असं बोलणं म्हणजे माझ्या कुरूपाची वकिली करणे असेही कुणाला वाटेल, आणि मी तरी नाही कशाला म्हणू. कदाचित ते खरेही असेल. आपले हिंदू लग्न म्हणजे सट्टेगिरी. अशा स्थितीत माझ्यासारख्या कुरूप मुलीला हुंडा देण्याचे सामर्थ्य नसले तर तिने लग्नाच्या भानगडीत पडू नये असं म्हणणारे पाषाण हृदयी लोक काही थोडे नसणार. भावना या जगात प्रत्येकालाच आहे, पण आपल्या भावनांचीच केवळ ज्याला त्याला तीव्र जाणीव असते. दुसऱ्याला अंतःकरण आहे, अगर भावना आहे, हे त्याला कधी कळत नाही व कळवून घेण्याची इच्छाही नसते. शांते, खरं सांगू का, मला कितीतरी वेळा वाटते की आई काय, बाप काय, भाऊ काय, किंवा कोणी काय, सर्वांचे प्रेम आणि माया स्वार्थाने थोडी बहुत तरी रंगलेली असते. कदाचित ती माझ्या स्वार्थाच्या आड येतात म्हणूनही मी असे म्हणत असेन. या स्वार्थी वृत्तीला मी अपवाद आहे असे माझे मुळीच म्हणणे नाही. सध्या तोच प्रश्न आहे. आईला किंवा नानाला माझ्याबद्दल वाटणाऱ्या मायेच्या पोटी स्वतःच्या कुळाचा व जातीचा अभिमान तर आहेत, पण शिवाय माझ्या मुलीने असं केलं, माझ्या बहिणीने असं केलं असं म्हणवून घेण्यात जो ममत्वाला धक्का बसतो तोही एक त्यांना टोचत असणार. जाती, कुळ, स्वतःचा दर्जा अथवा नाव याला कुठेही कमीपणा येऊ नये असं त्यांना वाटते. हाही माझ्याबद्दल वाटणाऱ्या प्रेमात त्यांचा एक प्रकारचा स्वार्थच नाही का? शांते, तू मला विचारणीबद्दल अगदी शुद्र म्हणशील. म्हण हवी तर. मी स्वतःलाच जर या बाबतीत पूर्ण स्वार्थी म्हणते तर तू मनातल्या मनात तसे म्हणणे अगदी साहजिक आहे. पण माझा जसा संपूर्ण स्वार्थ आहे तसा माझे हित पाहण्याच्या दृष्टीत त्यांचाही एक प्रकारचा स्वार्थ त्यांना न कळता दडलेला आहे. कुटुंबाच्या हिताच्या दृष्टीने तो चांगलाही आहे. एवढेच काय, पण त्यांच्या त्या स्वार्थामुळेच मला आज शिक्षण घेता येत आहे, अगर स्वावलंबी होता येत आहे.
पण त्यांच्या व्यापक स्वार्थापुढे माझ्या संकुचित स्वार्थाला मान लववणे अशक्य झाले आहे. त्याला मी तरी काय करू? मला तर वाटते की माया, प्रेम ही स्वार्थाची निरनिराळी नावे आहेत. त्यांच्या स्वार्थात जाती, कुल, धर्म, ती स्वतः आणि मी इतकी येतात. यापैकी कुणालाही धक्का लागू नये असं त्यांना वाटते. इतका व्यापक माझा स्वार्थ प्रेम नाही. माझ्यापुरतेच मला सध्या दिसत आहे. हे अगदी वावगे असेल तरी नानाने त्याच्या स्वतःच्या प्रीतिविवाहात आपल्या अंतःकरणाची साक्ष घेऊन ठेवली असेल तर माझे करणे त्याला वावगे का वाटावे? पण नानाला त्याचा विसर पडला आहे. त्याच्या भावना त्यावेळी साहजिकच होत्या. तशाच माझ्या भावना का साहजिकच म्हणायच्या नाहीत? केवळ ते दुसऱ्या जातीचे म्हणून? आम्हा सारस्वतांची जात लहान अन हुंड्याचे व रुपयाचे विशेष महात्म्य म्हणून देवाने असे केले असते तर प्रश्न नव्हता की कुरूप माणसांना आपल्या असल्या भावनाच नसायच्या. पण असे कुठे आहे? रूप असूनही जेथे नेत्रांना रूप व कानांना रुपयाचे संगीत अशी साथ लागते, तेथे नेत्रांना कुरूपता आणि कानांना स्मशान शांतता असल्यावर काय विचारायचे आहे? मला जोपर्यंत अंतःकरण आहे पण तुमच्याजवळ पैसा नाही, अगर मजजवळ भुरळ पाडणारे रूप नाही, तोपर्यंत हा प्रश्न नेहमीच्या बाजारी लग्न पद्धतीने कसा सुटायचा? तो तुमच्या हाती राहिला नाही. आणि मला जोपर्यंत मन आहे तोपर्यंत केवळ वैवाहिक जीवनाकरिता कोणताही पुरुष पत्करणे तर मला शक्य नाही ना. उद्या माझ्या कुरूपपणाला कंटाळून त्याने माझा त्याग केला तर? अशा स्थितीत काय करणार? नाना काय, आई काय किंवा समाज काय माझ्यासारख्या मुलीला माझ्या आचरणाबद्दल हीन लेखतील. पण त्यांना तुम्ही माझा प्रश्न कसा सोडवणार असे विचारले तर? शांते, आम्हाला एकीकडे वाटते की प्रौढ विवाह असावेत. दुसरीकडे मुली प्रौढ झाल्या तरी कळसूत्री बाहुल्यांप्रमाणे त्यांनी आईबापाच्या म्हणण्याला मान तुकवावी असेही आम्हाला वाटते. ही दोन्ही कशी जुळायची? आम्हाला प्रौढ विवाह पाहिजेत पण त्याबरोबरची साखळी मात्र नकोत. हे कसं जमेल? स्त्री पुरुषांचे मोकळेपणी बोलणे चालणे सुद्धा आम्हाला पाप वाटते. विचारी आईबापांना मुलींचे लग्न करता येत नाही तर मुलीला निवड करायला क्षेत्रही आम्ही देऊ शकत नाही. आमच्या स्त्री पुरुषांनी एकत्र मिसळणे तर बाजूलाच राहो, पण प्रसंगाने बोलले तरीही कुत्सित दृष्टी गरळ ओकल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे नीती ही अनिती ठरण्याचा संभव. अशा रीतीने सगळ्याच बाजूंनी अडवणूक आणि या प्रेमभावना वयाबरोबर यायच्याच. मग करायचे काय? मी नाही कुणाची पर्वा करणार. नसेल माझ्या ठिकाणी रूप, पण अंतःकरणाचा पवित्र दीप तर आहे ना. माझ्या नेत्रांच्या पुष्करणीत अंतःकरणाचे काहीच आकर्षण प्रतिबिंब पडणार नाही का? ते पाहून ज्यांचे अंतचक्षु माझ्याकडे येतील त्यालाच मी पत्करीन. माझ्या अंतःकरणाच्या दीपाच्या उजेडात ज्याला अंतःकरणाचे नेत्र मला खेचतील त्यालाच मी माझा म्हणेन. मी सारस्वत असेल, ते प्रभू असतील, मला नाही त्याची पर्वा वाटत. कारण जोपर्यंत कोणी कोणाला अडचणीतून वाट काढून सुखाचे जीवन देऊ शकत नाही, जोपर्यंत माझे सुख मी शोधल्याशिवाय सापडू शकत नाही, तोपर्यंत माझ्या पद्धतीने ते शोधणार. तू त्या सुखाची आशाच करू नयेस हे म्हणणे त्याला पटेल, मला तरी पटत नाही. शून्य अंधकारमय भविष्यात मला सुखाचा दीप दिसला तर मी त्याकडे का धावू नये? त्यांना का रूपाशी लग्न लावता येणार नाही?
त्यांच्यात कोणते व्यंग आहे? पण त्यांना बाह्य रूपाची ओढ नसून अंतस्वरूपाची ओढ आहे. म्हणूनच दरिद्री व कुरूप पण मनाने श्रीमंत असणाऱ्या माझ्याकडे त्यांचे अंतचक्षु वळले. एका अंतःकरणाची साक्ष दुसऱ्या अंतःकरणाला पटेल तोच संसार सुखाचा होईल असे मला निश्चित वाटते. बाह्य स्वरूपाला भुलून मांडलेल्या संसारात दर्शनी एक सूर भासला तरी त्यात स्त्री पुरुषांच्या दुःखाचे सूर दबलेले असतात. एकीकडे स्त्री घरात झुरत असते आणि पुरुषांच्या अंतःकरणाचा षड्ज दुसऱ्याच तारेशी मिळत असतो. माझे हे विचार कोणाला बेफाम वाटतील, ते स्वार्थांध प्रेमांध स्त्रीचे बाष्पळपणे तोडलेले तारे वाटतील. वाटू दे. मी म्हणते, माझ्या विवाहाकरिता समाज दूषणे देत असेल तर मी त्याला मानायला तयार नाही. कारण समाज कोळी घालतो पण उलगडू शकत नाही. ज्या समाजसुधारकांना अंतःकरणाच्या बिकट कोळी उमजत नाहीत व सोडवता येत नाहीत, त्यांना नीती, सत व असत यावर खुशाल वृक्षपणे लेखण्या झिजवाव्यात. त्यांच्या भूषणांची वा दूषणांची मला तितकीच पर्वा आहे. माझा प्रश्न आईला सोडवता येत नाही, नानाला सोडवता येत नाही, समाजालाही येत नाही. मग ज्यांनी माझे कोडे सोडवले, ज्यांनी माझे सुख माझ्या हाती दिले, त्यांच्यासाठी समाजाच्या क्रोधवनीत मी माझी आहुती देईन. त्यांना मी मान्य असली की मला भरपूर आसरा आहे. शांते, अगदी सगळे बोलून मी माझे मन तुझ्यापाशी मोकळे केले. जे मनात आले, जे मनात इतके दिवस कुजले होते, ते सगळे तुझ्याशी बडबडत सुटले. तू वेडी म्हणशील नाही मला? म्हण हवी तर. धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.